केस लांब आणि दाट होण्यासाठी कोरपड तुम्ही या 2 वस्तूंसोबत वापरा. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. आणि बघा, केस धुतल्यानंतरचा हा जो रिझल्ट आहे ना, तर केस एवढे सुंदर होतात, सिल्की शायनी. तुम्ही टेक्स्चर बघा, एकदम शेंड्यांपर्यंत केस एकसारखेच दिसतात. अर्थातच दुसरं रुटीन सुद्धा जे व्यवस्थित फॉलो केलं की नाही, तर केस आपले मेंटेन राहतात. आणि आजचा जो हेअर मास्क आहे ना, तो केस वाढण्यापासून केसांना ऑल ओव्हर हेल्दी ठेवण्यासाठी खूप गरजेचा आहे आणि तेवढाच महत्त्वाचा आहे. तर तो कशाप्रकारे बनवायचा, कोणत्या वस्तू घेतलेल्या आहेत आणि कशाप्रकारे वापरायचा, सगळं बघूयात. या अगोदर तुम्ही कोरफडीचे वेगवेगळे हेअर मास्क बघितलेले असतील, अगोदर मी अपलोड केलेले आहेत. अजून त्याच्यामध्ये काही व्हेरिएशन जरी असलं ना, तरी मेन आपला जो घटक असतो ना, तो बऱ्याच वेळेला मी ॲलोवेरा किंवा जास्वंदीची फुलं वापरते. आणि याचे जे रिझल्ट्स आहेत ना, ते मला इतर कोणत्याही पॅकपेक्षा जास्त येतात. त्याच्यामुळे मी जेवढं होईल तेवढं जास्त हेच लावण्याचा प्रयत्न करते आणि शेअरसुद्धा करण्याचा प्रयत्न करते. तर बघा, एक पान घेतलेलं आहे कोरफडीचं, साईडला कट करून जवळजवळ अर्धा तास पाण्यात ठेवलं होतं. जो त्याच्यातील येल्लो लिक्विड असतं की नाही, ते पूर्ण निघून जायला पाहिजे. आणि त्याच्यानंतरच ते आपल्याला केसांना लावण्यासाठी काढायचं आहे बाजूला. त्याच्यानंतर भिजलेली मेथी घेतलेली आहे 2 चमचे आणि खूप सारी फ्रेश जास्वंदीची फुलं घेतलेली आहेत. तुम्हाला फुलं नाही भेटली तर तुम्ही पानं वापरा. ॲलोवेरा चं पण पानच वापरायचं आहे फ्रेश. तिकडे रेडीमेड जेल नाही घ्यायचं चांगल्या रिझल्टसाठी. आणि फुलांऐवजी तुम्ही पावडरसुद्धा वापरू शकता. तर आता ह्या तीनही वस्तू आपल्याला पूर्णपणे वाटून घ्यायच्या आहेत आणि एकदम बारीक पेस्ट करायची, म्हणजे फाईन पेस्ट करायची. जेवढं होईल तेवढं बारीक झाल्यानंतर मग तिला गाळायची काहीच गरज पडत नाही. आणि जरा थोडीशी मोठी असेल ना, तर तुम्ही कापडातून गाळून घेऊ शकता. त्याने सुद्धा खूप छान म्हणजे जेल बाहेर निघतं आणि मग ते केसांना लावायला सोपं पण पडतं. आता परत त्याच्यात मी 2 चमचे खोबरेल तेल टाकलेलं आहे, कोकोनट ऑइल. तुम्ही याच्यातमध्ये थोडं कॅस्टर ऑइलसुद्धा टाकू शकता, ऑलिव्ह ऑइल टाकू शकता. पण खूप जणींना ते भेटत नाही, याच्यामुळे मी कोकोनटच ऑइल टाकलेलं आहे. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. बघा, पूर्ण हेअर मास्क तयार झालेला आहे. खूप सुंदर आहे, सिंपल रेमेडी आहे. पण हे एवढं केसांसाठी म्हणजे भारी आहे ना, पूर्ण केसांना लावायचं आहे आपल्याला, म्हणजे मुळांपासून टोकांपर्यंत. कारण की केस वाढायला पण मदत होते. स्कॅल्प आपलं एवढं क्लीन होतं. जर कोंडा असेल ना, तर तो एकदम कमी होतं. तुम्ही आठवड्यातून एकदा दोनदा असं काही ना काही केलं ना, तर अजिबात कोंडा राहणार नाही. पूर्ण केसांना लावायचं आहे, कारण की कंडिशनरची गरज पडत नाही. खूप सिल्की होतात केस. आणि चमक जी आहे ना, या पॅकनंतर जी चमक येते ना केसांना, ती एकदम नेक्स्ट लेवल असते. एक नॅचरली काळपट कलरसुद्धा दिसतो फुलांमुळे ना. त्याच्यामुळे हा हेअर पॅक स्पेशली माझा खूप आवडता आहे. आठवड्यातून एकदा तरी मी हा लावण्याचा प्रयत्न करते. इतर वेळी दुसरे तर लावतेच. आणि परत 2 तास ठेवायचं आहे केसांना. एखाद कॅरी बॅग तुम्ही लावू शकता, कारण की वाळू नये याच्यासाठी. 1 तास ठेवलं तरीसुद्धा चालेल. त्याच्यानंतर शॅम्पूने केस धुवायचे आहेत आणि केसांचे रिझल्ट तर तुम्ही बघितलेलेच आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रेमेडी ट्राय करा. धन्यवाद.